सर्वप्रथम हे पहा, काय झालं? पाहून राग आला का? रक्त खवळलं का? पूर्ण घटना समजून घेतली तर तुमचा संताप आणखी वाढेल. काळ्या सूटमधील ही महिला व्यवसायाने डॉक्टर आहे आणि ज्या लफंग्याने त्या डॉक्टरांवर हात उगारला तो 2 पैशांचा नेता आहे. तुमच्या मते अशा 2 पैशांच्या नेत्यासोबत काय व्हायला हवे? गलत चीज उन्होंने की है, उसको जेल में डालना चाहिए. उसी के साथ ये रास्ते पे उसको पकड़ के लोगों के सामने उसको वहां पे पुलिस स्टेशन तक लेके जाके जेल में डालने की जरूरत है. चला आता संपूर्ण घटना सविस्तर सांगतो. शिंदे साहेबांना तर तुम्ही ओळखताच. तेच एकनाथ शिंदे ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता अशी खेचून घेतली की उद्धव ठाकरे आस्थागायत त्यातून पूर्णपणे सावरू शकले नाहीत. एकनाथ शिंदे कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील त्यांची राजकीय ताकद काय आहे हेही सर्वांनाच ठाऊक आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार असून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेही वेगळे सांगण्याची गरज नाही. मग फडणवीस साहेब, तुमच्या राजवटीत 2 पैशांचा नेता एका MBBS महिला डॉक्टर सोबत असे वर्तन कसे करू शकतो? मुंबईत अशा 2 पैशांच्या नेत्यांची कमतरता नाही. रोज कुठे ना कुठे असे प्रकार समोर येतात. कधी मराठी न बोलल्याच्या कारणावरून परराज्यातील लोकांना मारहाण केली जाते, कधी बँकेत घुसून कर्मचाऱ्यांवर हात उगारला जातो, तर कधी थेट रुग्णालयात जाऊन डॉक्टरांनाच मारहाण केली जाते. पण आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं आहे का की अशा लफंग्या नेत्यांवर कठोर कारवाई झाली आहे? ही घटना सोमवारी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार एका महिलेने शस्त्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला होता. डॉक्टरांच्या तपासणीत नवजात बाळाला अतिदक्षता विभागात NICU उपचारांची गरज भासू शकते असे आढळले. मात्र रुग्णालयातील सर्व NICU बेड भरलेले असल्याने डॉक्टरांनी बाळाला आवश्यक सुविधा असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबीय अस्वस्थ झाले आणि त्यांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर म्हात्रे आणि त्यांचे काही समर्थक रुग्णालयात पोहोचले आणि डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागले. हा वाद काही वेळातच हिंसक झाला आणि डॉक्टर सृष्टी, डॉक्टर वैभव तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना कथितरित्या मारहाण करण्यात आली. रमेश म्हात्रे ने हमारे डॉक्टर्स और कर्तव्य पे जो स्टाफ थे उनको मारहाण की, उनको जो एकदम नीचे लैंग्वेज में उनको बोला. तो इस घटना का हम तीव्र शब्दों में निषेध करते हैं और हमारी यह मांग रहेगी कि वो एक पॉलिटिकल पार्टी से निगडित है तो उनको सपोर्ट नहीं मिले और उनको पद से निकाल दिया जाए. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आमच्या डॉक्टरांना आणि ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्याशी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली. आम्ही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. आमची मागणी आहे की ते एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांना कोणताही राजकीय पाठिंबा मिळू नये आणि त्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्यात यावे. आता तुम्हाला सांगतो, त्या महिला डॉक्टरवर हात उगारणाऱ्या या 2 पैशांच्या नेत्याची पार्श्वभूमी काय आहे. या नेत्याचे नाव रमेश म्हात्रे आहे. ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत. रमेश सुकरिया म्हात्रे हे कल्याण डोंबिवली परिसरातील जुने स्थानिक राजकीय नेते आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ते 10वी उत्तीर्ण असून 11वीत नापास झाले आहेत. त्यांनी डोंबिवली पूर्व येथील सरस्वती हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. मात्र त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 21 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या विरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकी, बेकायदेशीर जमाव, दंगल आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या गंभीर आरोपांशी संबंधित 3 गुन्हे दाखल असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. आता तुम्हीच विचार करा, ज्या राज्यात 11वीत नापास झालेला नेता एका MBBS महिला डॉक्टरवर हात उगारतो त्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आणखी काय बोलावे.